हे आहे कापड, हे आहे 80 सेंटीमीटर. आता आपण याच्यात चौथीचं माप काढणार आहोत. बंद बाजू आपल्याकडे घ्यायची. बंद बाजू आपण डबल करून घेतलेली आहे. याच्यात मागचा आणि पुढचा भाग दोन्ही एकत्र निघणार. सुरुवातीला आपण टाकणार आहोत पूर्ण उंची. पूर्ण उंची 14 अधिक 1.5 इंच. शिवण्यात आपल्याला 1.5 इंच जास्त पाहिजे. शोल्डर घ्यायचा 5.5. 5.5 मध्ये आपल्याला गळा रुंदी 2.5 घ्यायची. उरलेलं शोल्डर राहणार. 5.5. मुंडा उंची घ्यायची 6. मुंडा उंची आपण घेणार चौथीचं माप. चौथीचा चौथा करणार. चौथीचा चौथा येतो 8.5. 8.5 चौथीचा चौथा. त्याच्यात प्लस करायचा 1.5 इंच. 1.5 इंचची आपली 10ची आपली गडी राहणार. पूर्ण उंचीत आपण 1.5 इंच वाढवले आहोत. याचा आपण बॉक्स करून घेणार आहोत. गळा उंची 6. गळा रुंदी 2.5. 6 आणि 2.5चा आपण बॉक्स करून घेतला. गळ्याला आकार देण्यासाठी आपण 1.5 इंच घ्यायचं. 1.5 म्हणजे 3 रेषा. 6चा आपण मध्य काढणार आणि गळ्याचा आकार देणार. हा झाला पुढचा गळा. मुंडा उंची 6. दोन्ही भाग काढणार आहोत, त्याच्यामुळे आपण दोन्ही आकार इथे देऊन घेणार. 1.5चा आपण मध्य करणार. पाऊण हे 1.5 आणि हे पाऊण म्हणजे 3 रेषा. 6चा मध्य आणि याचा हे आहे मुंड्याचे आकार देण्यासाठी. हा मध्य, हा 1.5 आणि हा पाऊण आपण एकत्र करून घेणार. हा खोलवा आपल्या दिला. हा झाला मुंड्याचा आकार. प्रेस पट्टीसाठी आपण घेणार खालनं बंद बाजूला 3.5, ओपन बाजूला 2.5. अर्ध्यापर्यंत सरळ लाईन घ्यायची. वरती थोडंसं क्रॉस घ्यायचं. हे 3.5 आणि हे 2.5. आता आपण टक्स टाकणार. बंद बाजूपासून 4 इंच उंची घ्यायची. 2.5. इकडनं 1.5, इकडनं 1.5. सरळ लाईन मारून घ्यायच्या दोन्ही साईडने. मुंड्याचा टक्स असतो 2.5 इंच. हा फक्त पुढच्या भागापासून 2.5 इंच घ्यायचा. 2 टक्स फक्त 2.5 इंचाचे हे अंतर घ्यायचा. 1.5 इंचाचा फक्त हे दोन्ही. ओके.